ज्या महिलेचं आयुष्य अवघ्या 5 दिवसात बदलून गेलेलं आहे आणि त्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। अयोध्या दौऱ्यावरती असताना नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या 10 कोटींच्या लाभार्थी महिलेच्या घरी भेट दिली आणि त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या घराला पाय लावल्यानं मीरा माझी या कृतार्थ झालेल्या होत्या। त्यावेळी नरेंद्र मोदी यांना त्यांनी चहाही दिला। मोदींनी तो चहा आनंदाने घेतला। मोदी निघून गेले, मात्र महिलेच्या मनातला आनंद ज्या लहरी ज्या होत्या त्या थांबायचं नाव घेत नव्हत्या आणि त्या इतक्या भावुक झाल्या की ज्या कपातून मोदींनी चहा घेतला तो कप त्यांनी देव्हाऱ्यामध्ये ठेवला आणि त्या कपाची त्या रोज पूजाही करतायत। ही गोष्ट नरेंद्र मोदी यांना समजल्यावर मोदींनी मीरा माझी यांना भेटवस्तूंचा एक सेट पाठवलेला आहे, ज्यात चहाचा सेट, विविध रंगांसह रेखाचित्रांचं पुस्तक आणि बऱ्याच भेटवस्तूंचा त्यात समावेश आहे। एकूणच मोदींच्या भेटीमुळे अयोध्येतील सामान्य कुटुंबातील मीरा माझी हे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलंय। एका अर्थानं मोदींची भेट, चहाचा कप, देव्हारा आणि पुन्हा भेटवस्तू असे वळसे घेत मीरा माझी यांची ही गोष्ट सुफळ संपूर्ण झालेली आहे। दरम्यान मीरा माझी यांच्याशी संवाद साधलेले आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी पाहूयात। प्रभू श्री रामाची नगरी अयोध्याचं हेच ते घर आहे जिथं 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मीरा माझी यांच्या घरी चहा पिण्यासाठी आले। आता हे छोटंसं घर जे नीट बनलंही नाहीये, इथं अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि मीरा माझी यांची त्यांनी भेट घेतली। मीरा माझी यांचं जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीनंतर। मीरा जी, आपके घर जब पीएम साहब आए तब आपको पता नहीं था कि पीएम साहब आने वाले हैं, तो फिर जब आए तो आपका पहला जो एक तरह से क्या आपको अचरज में पड़ गई थी आप, या किस तरह की तैयारी करनी थी, क्या क्या आपका भावनाएं क्या थी तब? मैं इतनी खुश थी कि कुछ कहा नहीं जाता। मतलब मुझे 1 घंटा पहले पता चला तो मतलब दूध वगैरह जैसे मैं ला के रखी थी, मेरे से ये कहा गया था कि मतलब 6 लोगों का खाना बनाना है, तो मैं वही खाने की तैयारी में थी और दूध वगैरह मंगवा के रखी थी कि हाँ पहले ठंडी का मौसम है तो जो भी आएंगे साहब उनके लिए पहले मैं चाय ही बनाऊंगी और फिर उसके 1-2 घंटे के बाद वो मतलब कुछ मीडिया मतलब वो अधिकारी लोग आए और दूध वगैरह का चेक इन होने लगा। फिर मुझसे बोला जा रहा है आपको पता है कि कौन आने वाला है जी? तो मैंने कहा नहीं, 6-7 लोग आने वाले हैं खाना खाने, तो वो खुद ही बताएं कि आपके यहाँ पीएम मोदी आने वाले हैं। मुझे इतनी खुशी हुई कि कुछ कहा नहीं जाता कि मैं कितनी खुश हुई। और मैं अपने हस्बैंड से बोली इतना जल्दी क्या करा जाए, मतलब उसके पहले हमको मालूम होता तो मैं माला वगैरह मंगवा के रखती। मैं कप यहाँ पे देख रहा हूँ, ये कप क्या है? इस कप में मैंने उनको चाय पिलाया था और वो चाय मैं मतलब वो कप प्लेट धुल के मैं भगवान के पास रख दी हूँ और मैं उन्हें भगवान का दर्जा देती हूँ। और जैसे मैं अपने भगवान मतलब जो भी मूर्ति मैं लाई हूँ दीपावली में पूजा करने के लिए, वैसे मैं उसका भी पूजा का प्लेट का भी पूजा करती हूँ कि वो हमारे घर पे श्री राम बन के पधारे। अयोध्याच्या नगरीमध्ये, श्रीरामाच्या नगरीमध्ये यांचे ते राम आहेत आणि यासाठी अशा प्रकारची भावना त्यांनी इथं व्यक्त केली आणि आनंद व्यक्त करत पुढच्या वेळेला पुन्हा जर येतील तर एक चमचा साखर आणखी टाकीन त्या चहामध्ये, जेणेकरून तो गोडावा वाढेल आणि नरेंद्र मोदी यांचं हे प्रेम अशाच प्रकारे गरिबांवर राहावं अशी आशा यांनी इथं व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।